तर काल आमचा मकर संक्रांतीचा सण तर झाला, पण आता आम्ही चाललोय देवदर्शनासाठी. कारण आता लवकरच आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होतंय, पण त्याच्या आधी आमचं जे काही देवदर्शन राहिलंय ते सगळं आता आम्ही 1 वर्ष होण्याच्या आधी पूर्ण करणार आहोत. काय नक्की कुठे जात आहेत कोण? ती येतं इथं. तिचा जीवर खाली गेला. ए आता आपण कुठं चाललोय? किट्टू बिट्टू आपण कुठे चाललोय? कशाला घेऊन आलीस? अरे बापरे, भांडणं चालू झाली. हे कालचे कुठे टाकले एवढे चॉकलेट? ए कुणाल किती लांब आहे सांग? खूप लांब आहे. खरंच? मकर संक्रांत झाली, आम्ही देवदर्शनासाठी निघालोय, पण माझी सख्खी मोठी मावशी ही अलिबागमध्येच राहते, चौलला तिचं घर आहे. तर आम्ही विचार केला की आता संक्रांती पण झालंय तर वाण देण्यासाठी पण जाऊया, आणि त्याच बाजूला आम्ही शीतळा देवीच्या मंदिरात पण जात होतो. होऊया ना. आधी मावशीकडे, मग ते शीतळा देवी, आणि मग आणि त्यांचं आधी म्हणणं होतं की ही देवी ओलांडून जायचं नाही, पण आता आपल्याकडे ओटी पण नाहीये आणि परत इथून करून मावशीकडे जाणार आपण ना, हा मग कशाला. तर काय होतं नाही तर बघ बेटा, बेटाला तोंड दाखवलं असं बेटा गाडी कसं चालवेल? लहान असताना आम्ही ट्रॅव्हलिंग करायचो ना, हा एकदम लहान, आणि मी पुढे बसायचे घेऊन, हा एक ह्या मांडीवर एक ह्या मांडीवर, आणि अशा मी अशी. नंतर नंतर मग हळूहळू सवय लावली, पण त्या दोघी नाही बसायचे, एक असायचीच कंपल्सरी. मग एकीला घेतली की दुसरी भांड, मग मी मागे बसायला लागले की दोघीने झोपा माझ्या मांडीवर, चला मी मध्ये बसायचे. आणि इथं काही खिचडी आहे का बघतो मम्मी. मी खातील ना, काहीच नाही तुम्ही जा खाल्लं. तिथं आणि हे बघ. वर्ष प्रसिद्ध. पहिली काय घ्यायचंय? मुलाला कुठला हवाय? जलजिरा. आईस्क्रीम जिरा मसाला सोडा आणि एक आईस्क्रीम. काय करते तू? मस्त हात पुसले, चला. हा तो मग बोलतोय. बरं झालं ना तिघींचे. या. मावशी, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. थोडा मोठा झाला ना. हा मोठा आहे ना? ही माझी मावशीची मोठी मुलगी. अच्छा. मी इथेच राहते, आपण जाऊया हो. मला वाटलं मला विचारते. नाही, कशी आहेस? काय करतेस? कशाला धावपळ धावपळ तुझी? मस्त झाली. तुझ्या हाताला हे झालं. आम्ही गेलो होतो ना राहायला पाहिजे. लवकर येते राहायला. आता मी तर मंदिरात जाता गेलं. वहिनी कुठे? कुठे जाणार? खाली फिरायला जायचं म्हणजे पण प्रॉब्लेम आहे. दरवाजा जरा बंद. हो दिसते. बरी आहे मी, बरी आहे. ही अंकिता. हे जावई. हो आले. नाही, सोना ताई आली आहे. सोना आले. दाखव तिला आईला पण. सोना. मावशी किती वर्षाने दिसलीस खरंच. आई तिचा मुलगा पण केवढा मोठा हा झालाय. मोठा मुलगा माझा. तू मी पण त्याने मावशी कशी आहेस? एकदम हे झालंय. कशी आहेस? मस्त ना, मी पण मस्त. लास्ट मला वाटतं की 2015-16 ते आले होते तेव्हा कधी येऊ आता, सगळे बिझी झाले. येईन तरी पण. मस्ती करायचा, तुझ्या कंप्लेंट्स असायच्या शाळेतनं. हा येईन.
आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळे एवढ्या अनोळख्यासारखे का वागतात, तर त्याला कारण हेच आहे की त्या काळी माझ्या मावशीचं हे लव्ह मॅरेज आहे आणि त्यामुळे तेव्हाचे कडक आईवडील आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे बराच दुरावा आला होता आणि मावशीने अलिबागमध्ये लग्न केलं. त्यामुळे कधी काही फार असं काही मिळणं किंवा भेटगाठ अशी काही फार कधी राहिलीच नाही आणि कधी कोणी तो प्रयत्नही केला नाही. आणि मावशीची फक्त ओळख किंवा मावशीचं येणं हे आजी गेली तेव्हा किंवा मामा गेला तेव्हा अशाच बऱ्याच कमी वेळेला ते भेट झाली आहे. प्राजक्ताने तर ही मावस बहिणी बघितली नाही आहे, प्राजक्ताला तर बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. त्यामुळे प्राजक्ता आत्ता ह्या व्लॉगमध्येच सगळं बघत असेल यांना. आणि आता अनायसे माझंही लग्न अलिबागमध्ये झालं आहे, मीही इकडे आगरी फॅमिलीचा एक भाग झाले आहे, मावशीसुद्धा आगरी फॅमिलीचा एक भाग झाली आहे. त्यामुळे मी विचार केला की हे एक छान वेळ आहे की या कुटुंबाला परत एकदा जोडण्याची आणि त्यामुळे आम्ही आलो. मी कोणाला पण म्हटलं की आपण मावशीकडे नक्की जाऊया आणि आम्ही आलो. मावशीला भेटलो, ताईला हिला तर मी बऱ्याच वर्षानंतर भेटले. मी ॲटलिस्ट यांना सगळ्यांना बघितलं तरी होतं किंवा मला यांच्याबद्दल माहीत होतं, पण प्राजक्ताला हे कोणीच माहिती नाही आहेत आणि मी स्वतः आश्चर्यचकित झाले की हिचा मुलगा आज एवढा मोठा झाला आहे. तर आता बघूया प्राजक्ताला आणि पण मी लवकरच मावशीकडे घेऊन जाईन आणि ह्या 2 मावस बहिणींची पण भेट घडवून आणीन. आज इथे एकच आहे, एक घरी आहे आणि एक मावस भाऊसुद्धा आहे, पण हे सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आहेत कारण मी तो प्रयत्न ठेवत असते की सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट ठेवण्याचा. पण बघूया लवकरच प्राजक्ता आणि ऋतुजाची पण भेट मी नक्कीच घडवून आणेन. पण धावपळ करू नको ना. उगीच. आता आहे ना कामाला ते करून देईल तुला. आई आली की घेऊन येते मी. हो ये नक्की नक्की. तिला इकडे अलिबाग सोबत घर दाखवायचे. चल जावं येतील. काम चल तू. इकडे नवीन बांधलं, कधी बांधलं हे? काम चालू होतं 18 बरंच जागा दिसली पूर्ण डेव्हलप केलं. ती अशी डेव्हलपमेंट होणार होतो. तू बाबांच्या बिझनेसमध्ये कोणता आहे? मी IT मध्ये करतो पण आता बिझनेस मध्ये करतो. काय उपयोग आहे ती करायचं त्याच्या गावामध्ये सिस्टम नाही. भाऊजी नाही येत का? अच्छा. अंगठ्याने जायचं. हळद नाही लावायची घरी. असं आहे आम्हाला. त्यांची जी अवस्था आहे तीच माझी. तू कधी येतेस ना तिकडे? हा? येईन कधीतरी वेळ. आता झाले मोठे घेऊन यांना जायला मिळते सगळीकडे. बघू घेऊन या आईला. बरेच वर्ष आम्ही वाट बघतो, येते येते म्हणून आज सांगते. मावशी किती वर्षाने दिसली मला. हो ना. तरी किती वर्षांनी बघितलं असतं? बऱ्याच वर्षाने बघितलं. आपण गेलो होतो तेव्हा नाही, अवधूतच्या डिलिव्हरी नंतर फोनवर बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर म्हणजे आता अवधूत किती वर्षाचा झाला? 11 वर्ष. 11 वर्षांनी बघितलं, ते सुद्धा ऑनलाईन. हो. देऊन ठेवा. त्यांचा पण कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, रजनी रिअल इस्टेट ना रे. पिंगळे येते आता फक्त सुतावणी करणार आणि हे आजीकडून घे काहीतरी.
हात पाय धुत जा पहिले. तू आणलीच नाही ना मोर बघितला मोर पाणी प्यायला तुझा मोर आणि 2 पोपट. 2 पोपट आणि मोर बघितला आम्ही. एकदम मस्त जंगलात आम्ही. काल आणि पोपट पण मिठू मिठू करत डोक्यावर वगैरे पण थोडंसं पाणी टाक है ना? हातावर घे तोंडावर वगैरे पण मार डोक्यावर वगैरे शोध चल ये आता ये. अरे नाही नॉर्मल मुन्ना हे तेच आहे ना, ह्या पाण्यात आंघोळ केली तर हो हो skin हो. problem. त्याच्यामुळे ते जिथे तुम्हाला गरज वाटत असेल तर सगळीकडे हे लावा. एवढा पण नाही बोलला मुद्दाम काहीच बघितलं नाही. बिचारी आता आपल्याच गाडीत येईल बघ. आता आपल्यासोबत येणार. आता ही आपल्यासोबत येईल ना? आता येणारच की नाही? पाय दुखले बघ, आता त्या गाडीतूनच जायचं. आता त्याच्यातच आम्ही आता एका वेग घ्यायला येणार तिथे काय दिसून ती माझी होती. मी कशासाठी एक सर्वात मोठा होता. मस्त. या पाण्याने आंघोळ केली की सगळे स्किन प्रॉब्लेम्स निघतात. असं आमच्या इथे पण एक आहे वेतोऱ्याला सातेरी देवीचं मंदिर आहे. तिथे पण सेम आहे. काय मग आता ते आपलं काय विषय? आता आपल्या गाडीत कोण येणार पण? बघितला नाही 2 पोपट पण बघितले नाही सांगत होतो पण का नाही आलीस तू आमच्या सोबत? अरे पण तिने आता मोरबीर बघितले. आता जाताना आपण त्याच रस्त्याने जाणार होता. ती आली तर बघू आपण नाही तुला परत बघायचंय फिशनी उडी परत बघायचंय तुला परत बघायचंय की मग जाऊ. बिट्टू? आता एका फिशनी उडी आपण जाऊ. फिश पेक्षा आम्ही बघितलंय मोर त्याच्यामुळे फिश आम्हाला बघण्यात इंटरेस्ट नाहीये किट्टू ओके मोर तू तेव्हा बघितला इकडचे मोर वेगळे आहेत आता नको जाऊया त्या रस्त्याने पण. आता दुसरीकडनं जाऊया काहीतरी दुसऱ्या वेगळं जंगलातून जायचं बघूया. हा वेगळं दुसऱ्या जंगलात काय पण दिसू शकतं बघू. काय दिसेल ते बघूया. चालेल ना बिट्टू दुसरीकडनं जाऊया आता. आपल्याला काय एक्सप्रेशन बघ. तेव्हा पाणी काढ. हे पण किट्टूच्या नाकावर नख बघ कसं मारलाय साप चावल्यासारखा 2 डॉट कोणी मारलं पण? नख कोणी मारला बिट्टूने मारलाय तिला बिचारीला मोर नाही बघायला मिळाला काय नाही. आता घेऊन चल पण तिला आपल्यासोबत. आहे का जागा? घेणार आहेस का तू? वाघ चल चल हात दे चल वाघ दाखवतो चल माझ्यासोबत येतेस ती बघ तिने दुसरा हात पकडला. ती बघ. माझ्यासोबत येते बोलली नाही काय करणार ते. हे बघ बैलगाड्यांचे सारी शर्यत आहेत 20 तारखेला येणार आहेस तू बिट्टू काहीतरी बोल बिट्टू डॉग्स काही करत नाही जोपर्यंत आपण त्या डॉग्सना काही नाही करत. नाही असं नाही करायचं. आता आम्ही एलिफंट बघणार आहोत. कोण येणार आहे? एलिफंट आता आम्ही एलिफंट बघणार आहोत. एलिफंट मम्मीला मोठ्या बाबूला मोर बघायचंय आता. मोर बघायला आलेस खरं सांग काय काय कशा कुठल्या कारणाने आलेस खरं सांग जे काय ते स्पष्ट बोल मोर बघायला आलीस? मग का आले पण तुझ्या वागणुकीवरून तर वाटतं मोर बघायला आले मगाशी मज्जा नाही ना गेलीस गाडीत त्या त्यांच्या बरोबर बोर झाली ती. मग आम्ही इकडे मोर झालो तू बोर झालीस पण तू आता का थांबतोयस? पैसा नाही घेतला
दाखव बाबू. हे कुणाचा येतो. आम्ही आता येऊच ना. आता येईल बघ कॉल. हा मग या आता या चला. तुम्ही आता काय घरी जाऊन काय जेवण करणार आहे उपवासाचं? तर आता देवदर्शन झालंय. आता आई वगैरे सगळे जातील घरी आणि आम्ही निघू मुंबईसाठी, कारण दादा आता त्यांना सोडण्यासाठी गावात आज जाईल आणि आम्ही बाहेरच थांबू दादाची वाट बघत आणि मग आम्ही मुंबईला निघू. आपण देवळात गेलो, गुलाबाची फुलं कोण देणार? हे घे तुझी तूच. आता काय घेऊन जायचं सोबत? मम्मी आणि पण गेले, आपण निघूया आता. लहानपणी आपलं काही चालत नाही. तेच आहे ना, तेच ना, सगळंच नाही मिळत ना. मोठे पण व्हायचंय, आपलं चाललं पण पाहिजे आणि आपलं निवांत आयुष्य पाहिजे असं नसतं. एक काहीतरी मिळणार. हा वेळ कशी राहणार मी? ट्राय कर. आणि असं कसं वाटेल ते साडी बिडी नेसून? साडी असल्यावर मग असं नाही तर हा तसंच न्यावं लागतं. असं जाम त्रास होणार. मग कडेवर घे ना अशी बसून कमर. पण असंच नेतात जास्त करून. म्हणजे साडी असणार त्याच्यामुळे मी कशी माकडासारखी नाही बसू शकणार. अशी हा तसं घेऊन जाऊ शकतो. अशी किती देशील? ए नाहीये जास्त चढायला. प्रदक्षिणा आता पूर्ण प्रदक्षिणा. असं जेजुरीला घेऊन जाऊ शकतो वरपर्यंत. मी असं पकडलं तर थंड होतं, थंड म्हणते कमी होतं अल्प वजन. तर 2-3 दिवस प्रॅक्टिस करतो. काय मला घेऊ? नेहमी शिकतो तसे. किती पायऱ्या आहेत? मला नाही, मी कधीच खूप नाही नाहीये जेजुरीला एवढं नाहीये, पण तसं सरळ आहे. पण किती पायऱ्या आहेत? वहिनी शिकली आहे जरा ब्लॉगिंग करायला. आता मी काय येणार आता बघ अंकिताला कशी सगळे स्टार देतात मला. हा स्वतःचा चॅनल काढतोय, हा आणि प्रोजेक्ट मी कशी करते तिला घेतोय का तुमच्या 1 मिलियन मध्ये? येऊ शकतो. मग त्यांचा एक चॅनल येतोय नवीन. 1 मिलियन सबस्क्रायबर नाव. तिला नेस्त आपण करायची. बोल ना. येते का इकडे? हो येतात सगळे. सगळे माणसं येतात तिकडे. तिघं पण येतात. हो. त्यामुळे घ्यायचं नाहीये वाटतं. ए त्याला बाय. बाय बाय. सौरभ गेला. सौरभ कसं जाईल? सौरभ आहे. पुढे घेतो, थांब थांब घाबरली. थांब. तिकडे मग चल. ती एक नाही ते. एकीला यायचं एकीला. आता कोण किट्टू आली आहे ना? चिडवती आम्हाला कुणाल. तुला काहीच कसं नाही वाटत. एकदा तरी चिडवायला मिळालं कोणतरी पाहिजे. हे मारतोय. आता गेली खाली. कोणतरी लाईट मारतोय. अरे पण कंटिन्यू झालं पाहिजे ना, तर साईड जाईल ती. आणि त्यांची गाडी आपल्याला नाही गेली. त्या बाजून हे घेऊन जाऊया, हे पिल्लू आपल्याकडे ठेवूया. काय म्हणतोस कुणाल? उद्या परवा देऊ. मम्मी बोलते तिला देणार आहे की नाही इकडे. जायचंय तुला किट्टू? तू राहा ना आमच्याकडे. तू जा आता आणि नंतर 2-3 दिवसांनी बॅग भरा आणि या सरळ. काय बोलतोय? बॅग भरा आणि या सरळ.
त्याच्या गाडीच्या मध्ये एक ट्रक आणि एक बस आली आहे. त्याच्यामुळे ते अडकले. हा आता खूप मागे आहेत ते. थोडी थोडी लाईट दिसते गाडीची. बाय. काय मग मुन्ना काका, काय विषय आता? ब्लॉग साठी शॉट घेते, व्लॉगिंग पण करते ना मी, व्लॉगिंग. आम्ही अलिबागहून आलो, त्याच्यानंतर म्हणजे देवदर्शन वगैरे करून त्याच्यानंतर घरी गेलो, चेंज केलं आणि माझं एक काम होतं त्यासाठी आम्ही स्टुडिओला आलो. स्टुडिओवरनं आम्ही आता लगेच निघालो आहे परत घरी जाण्यासाठी. एक गाडी आम्ही इथे पार्क केली स्टुडिओला, दुसरी गाडी आम्ही घरी पार्क केली. त्यामुळे आता आम्ही ऑटोने घरी जाणार आहोत आणि आम्हाला ऑटो मिळत नाही. असा नवरा मला बोलला की चाल चाल. काय कुणाल काय म्हणतोस? भूकच होत नाहीये. अथक परिश्रम घेतल्यानंतर आम्हाला एक ऑटो मिळाली आणि आता आम्ही फायनली घरी जातोय. आता खूप दमलो आहे, 2-3 दिवसांचा थकवा आहे आणि खूप आरामाची गरज आहे. आराम करणार आहोत आणि उद्या आम्ही मूवीसाठी जाणार आहोत, कारण उद्या रिलीज होतोय आमचा अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई हा चित्रपट, आणि तो बघण्यासाठी आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे सीवूड्सला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.